नमस्कार विद्यार्थ्यांनो. आता आपण या लेक्चरमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया बघणार आहोत आणि मोमेंट ऑफ इनर्शिया हा कॅपिटल आय लेटरने दाखवतो. इथं मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू समेशन mi स्क्वेअर वेअर r गोज फ्रॉम 1 टू n असं रीड केलं जातं याला. आणि हाच फॉर्म आपण इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये सुद्धा लिहू शकतो, r इंटिग्रेशन r स्क्वेअर dm. आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया कशासाठी आपण बघणार आहोत, तर पहिला आहे तो कोणता, रिंग, युनिफॉर्म रिंग, आणि दुसरा आहे तो कोणता बघणार आहे आपण, युनिफॉर्म डिस्क, युनिफॉर्म डिस्क. आता जो पहिला आहे रिंग, व्हॉट इज रिंग? अ रिंग which having mass uniformly distributed along the circumference of circle. म्हणजे जी रिंग आहे त्या रिंगचं मास युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड कशावरती झालेला असणार आहे, त्याच्या सर्कम्फरन्स वरती झालेला असणार आहे, म्हणजे परिघाभोवती. आणि आता आपल्याला माहित आहे, जर आपण रिंग पकडली आणि त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन पास झाला तर टोटल डिस्टन्स ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती असणार आहे, r एवढा असणार आहे. आणि मास हे होल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड अलोंग द circumference of this ring, circumference of this ring. Next, according to this formula, by putting the value of r, काय होणार आहे आपलं, मास हे टोटल कॉन्स्टंटच असणार आहे आणि r ही रेडियस सुद्धा आपली काय कॉन्स्टंट, म्हणजे i is equal to mr square. फॉर कशासाठी झालं बघा, रिंग साठी. हा फॉर्म्युला कशासाठी मिळाला आपला, रिंग साठी. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग which is equal to mr square. आता आपण युनिफॉर्म डिस्क कडे जाऊ. आता डिस्क म्हणजे कशी, प्लेन 2 डायमेन्शनल असणार, ज्याचा एरिया 2 पाय r असणार आहे, 2 पाय r into dr. आपण dr का घेतोय हे बघणार आहे. तर आपण समजा इथं डिस्क ड्रॉ केली, समजा ही डिस्क आहे, यात ऍक्सिस ऑफ रोटेशन पास झालेला आहे आणि आपण यातलं काय घेणार, थोडंसं जे स्मॉल एरिया असतो तो आपण एरिया dr साठी घेणार आहे आणि जी जो टोटल रेडियस असणार आहे तो काय घेणार आहे आपण, r. सॉरी, हा जो लहान पकडतोय तो आपण स्मॉल काय पकडतोय, रेडियस, आणि टोटल रेडियस कुठून कुठपर्यंत व्हेरी होते, तर 0 पासून r यापर्यंत आपली रेडियस काय होते, व्हेरी होते. मग आपली जी डिस्क आहे ती युनिफॉर्म आहे, तर सिग्मा काय म्हणतो आपण, m/a, आणि एरिया ऑफ डिस्क काय असतो, 2 पाय r into dr. आता हा आपण 2 पाय r into dr का पकडतोय, तर बघा सिग्मा इज इक्वल टू जो स्मॉल मास असणार आहे, स्मॉल या डिस्कचं मास असणार आहे ते आपण काय पकडणार आहे, dm, आणि जो एरिया आहे तो काय होणार आहे, 2 पाय r into dr. म्हणजेच dm ची व्हॅल्यू काय होणार आहे, this implies that dm is equal to काय होणार आहे, हा डिवाइड आहे तो काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे, म्हणजे सिग्मा into 2 पाय r into dr, 2 पाय r into dr. जर ही व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये पुट करून बघू, i is equal to काय आपलं इक्वेशन, इंटिग्रेशन i is equal to इंटिग्रेशन r square dm, r square dm. But value of dm is this. By putting this value in this equation, we get integration कुठून कुठपर्यंत होणार आहे व्हेरी, 0 टू कॅपिटल R. मग लोअर लिमिट काय असणार आहे, 0. अपर लिमिट काय असणार आहे, कॅपिटल R. सेम 0 आणि काय असणार आहे, अपर लिमिट R. नेक्स्ट R स्क्वेअर ॲज इट इज. व्हॅल्यू ऑफ dm इज सिग्मा 2 पाय r into dr. आता कॉन्स्टंट टर्म आपण इंटिग्रेशन मध्ये काय करतो, आउटसाइडला घेतो, म्हणजे कॉन्स्टंट टर्म कोणते आला, सिग्मा आणि 2 पाय, म्हणजे 2 पाय सिग्मा टेक काय आउटसाइड. देन रिमेनिंग टर्म कोणती टर्म राहिली, r स्क्वेअर आणि r स्क्वेअर into r क्यूब, r स्क्वेअर into r क्यूब into dr. This lower limit is 0, upper limit is capital R. Okay, now we have to solve this equation. See here, which is equal to I is equal to 2 pi sigma is as a constant, 2 pi sigma as a constant. Next, integration of r cube. जेव्हा आपण इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करतो, समजा इंटिग्रेशन x raised to n असेल with respect to dx, तर आपण पॉवर काय करतो, एक ना ऍड करतो आणि तीच पॉवर काय देतो आपण खाली लिहितो डिनॉमिनेटर मध्ये. म्हणजेच जर आपला इथे 3 आहे
तर 3 प्लस 1 काय होईल 4 अपॉन काय होईल 4 म्हणजेच हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला मिळेल r रेस टू 4 अपॉन 4 आणि लोअर लिमिट काय आहे आपलं 0 अप्पर लिमिट काय आहे r आता अप्पर लिमिट r आणि लोअर लिमिट 0 आहे त्यामुळे आपण काय करणार आहे अप्पर लिमिट पुट करून मायनस लोअर लिमिट 0 असल्या कारणाने घ्यायची काय गरज आहे का नाही त्या पद्धतीने आपण r ही व्हॅल्यू पुट करू आणि काय मिळते 2 पाय सिग्मा r रेस टू 4 बाय 4 आपल्याला माहिती आहे 2 टू द 4 म्हणजे व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला पाय सिग्मा r रेस टू 4 अपॉन काय मिळाली 2 जर आपण इथं बघितलं तर सिग्माची व्हॅल्यू काय मिळते सिग्मा इज इक्वल टू m बाय a सिग्मा इज इक्वल टू m बाय a व्हॅल्यू पुट करून बघू काय होणार आहे पाय m अपॉन a आणि r रेस टू 4 हा 2 आहे तो आपण काय घेऊ लेफ्ट साइड जर आपण हे इक्वेशन इथे घेऊ I is equal to pi m r raised to 4 upon 2a. What is a? A is pi r square. Area काय असतो आपला pi r square. Put करू value pi m r raised to 4 upon 2 pi r square. Pi gets cancelled. This r square we have to remove from here means 4 minus 2 2. रिमेन किती झाला मला 2 r चा स्क्वेअर अपॉन किती आला हाफ हा कोणासाठी आला तर युनिफॉर्म डिस्क साठी आला कोणासाठी आला युनिफॉर्म डिस्क म्हणजेच आपल्याला दोन इक्वेशन मिळतात मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर रिंग व्हिच इज I is equal to mr square and for disk I is equal to half of mr square. Okay, thank you.